सैतान आम्हाला डीप चुकीच्या विचारामध्ये घेऊन जात असतो. आणि जर एकटा आम्ही विचार करत बसलो, एक विचार दुसऱ्या विचाराला जन्म देतो, दुसरा विचार तिसऱ्या विचाराला जन्म देतो, आणि असं सैतान आम्हाला डीप 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 खोल 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 घेऊन जातो. आणि नंतर आमच्यामध्ये मग भीती येऊ लागते आणि ते एवढं डीप घेऊन जातो, नंतर आम्हाला वर येता येत नाही. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनातून काढून टाक, मला नवीन हृदय दे, नवीन अंतःकरण दे. आम्ही प्रार्थना फक्त करतो आमची पैशाची समस्या, आमची ही समस्या, आमचे आजारपण आणि ह्या बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतोय, पण आम्ही स्वतः बदलावं म्हणून किती प्रार्थनेत आम्ही वेळ घालवतो. वाईट विचार येऊ लागले, तुम्ही त्यावेळेस देवाच्या वचनावरती मनन करा, देवाचं वचन आठवा, देवाची आराधना करा, परंतु मी स्वतःला आम्ही बिझी ठेवलं पाहिजे. कधी घरी तुम्ही एकटा आहे, कोण पण नाही घरी, आणि तेव्हा सैतान तुमच्यावरती हल्ला करू शकतो. म्हणून आम्ही स्वतःला कशात तरी कामात बिझी ठेवायला पाहिजे. आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगतं त्याकडे आपण लक्ष देऊया. ह्या वेळेला आपण स्तोत्रसंहिता 51 वचन 10 आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 51 वचन 10. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. ओके, तर देव बाप हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियानो, हे जे स्तोत्र आहे दाविदाने लिहिलेलं आहे, आणि जी पार्श्वभूमी जर वाचली तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण पाहतो की दाविदानं पाप केलं होतं आणि तो पश्चाताप त्या परमेश्वराकडे पश्चाताप करत आहे, आणि हे पश्चाताप करत असताना हे स्तोत्र दाविदानं लिहिलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी तो म्हणत आहे की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. म्हणजे तो पश्चाताप ह्यासाठी करत आहे की देवाला तो सांगत आहे की प्रभू, माझं जीवन तू बदल. येस, आणि तो जीवन बदलण्यासाठी पश्चातापाची प्रार्थना दावीद देवाकडे करत आहे. आणि प्रियानो, ह्या वचनातून मला जो तुमच्यासमोर विषय मांडायचा आहे तो म्हणजे हे प्रभू मला बदल, हे प्रभू मला बदल. तर प्रियानो, ही प्रार्थना आहे, हा एक पश्चातापाची प्रार्थना परमेश्वर करत आहे. ह्यासाठी दावीद करत आहे परमेश्वराकडं, यासाठी की तो स्वतःला बदलावं, परमेश्वरानं स्वतःला बदलावं ह्या अपेक्षेनं तो पश्चातापाची प्रार्थना या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल, आणि माझं जीवन तू बदलून टाक. ओके प्रियानो, बघा, जीवन बदललं पाहिजे, आणि ह्या जीवन बदलण्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. तुम्हाला सांगतो की आम्ही विश्वासणारे कशासाठी जास्त प्रार्थना करतात? तुम्हाला माहिती आहे विश्वासणारे कशासाठी जास्त प्रार्थना करतात? आपल्याला परिस्थिती बदलावी, आमची परिस्थिती बदलावी म्हणून जास्त प्रार्थना करतात. दुसरे इतर लोक बदलावेत म्हणून जास्त प्रार्थना करतात. माझा पती बदलू दे, माझी बायको बदलू दे, माझी लेकरं बदलू देत, माझा भाऊ बदलू दे, माझी बहीण बदलू दे, माझे नातेवाईक बदलू दे, माझा शेजारी बदलू दे, सगळे बदलू देत म्हणून प्रार्थना करतात. पण स्वतः आम्ही बदलावं म्हणून प्रार्थना करतात. माहिती आहे, सगळे बदलावेत म्हणून देवाकडे प्रार्थना, प्रभू या व्यक्तीचं जीवन असं आहे, तसं आहे, तसं आहे, या व्यक्तीला तू बदल. ठीक आहे, सगळ्यांना देवानं बदलावं तुमची इच्छा आहे, पण स्वतः तुम्ही बदलायला पाहिजे म्हणून तुम्ही प्रार्थना करताय का कधी? आम्ही तर या ठिकाणी दावीद प्रार्थना करत आहे की हे प्रभू, माझं जीवन तू बदल, माझं हृदय बदल, मला तू शुद्ध, माझ्या ठाई शुद्ध हृदय तू उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल, आणि माझं जीवन बदल. म्हणून प्रियानो, आपल्याला परिस्थिती बदलावी, लोक बदलावे असे वाटते, पण देव प्रथम आपल्यामध्ये बदल घडवू इच्छितो. परमेश्वर प्रथम आपल्यामध्ये बदल घडवू इच्छितो. म्हणून खरा बदल बाहेरून नाही, खरा बदल बाहेरून नाही, तर खरा बदल आतून आहे. आमची मनोवृत्ती बदलायला पाहिजे, आमचं चित्त, आमचं वृत्ती बदलायला पाहिजे, आमचं आतून जीवन बदलायला पाहिजे, आमचं अंतःकरण बदलायला पाहिजे. परमेश्वर त्या गोष्टीला महत्त्व देतोय. बाहेरून तुम्ही कसं आहे, बाहेरून बदलायला पाहिजे, परमेश्वर बाहेरील गोष्टीला महत्त्व देत नाही. येशू म्हणाला की तुम्ही वाटी ग्लास बाहेरून धुता पण आत घाण तशीच आहे. बाहेरून तांब्या ग्लास वाटी जर समजा आम्ही स्वच्छ केली, परंतु आतली घाण तशीच आहे, त्याकडे आम्ही कोण लक्ष देत नाही.
बाहेरून मात्र चांगलं दिसायला पाहिजे. ओके, बाहेरून आम्ही मेकअप करू, हे करू, ते करू, दिसायला फार दाखवण्यासाठी आम्ही फार स्वतःला चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करू, परंतु बाहेरील गोष्टीला परमेश्वर महत्त्व देत नाही. आतल्या गोष्टींना परमेश्वर हृदय तोलून पाहणारा देव आहे. हालेलुया. म्हणून आमची प्रार्थना देवाकडे असलं पाहिजे की माझा आजचा विषय आहे, हे प्रभू मला बदल. हालेलुया. हे प्रभू माझ्या कुटुंबाला बदल. आणि प्रियानो, आम्ही फक्त इतरांचं जीवन पाहतो आणि इतरांसाठी आम्ही ह्या व्यक्ती तसा आहे, हा व्यक्ती असा बोलतो, हा व्यक्ती असा करतो, तसा करतो, हे करतो. आम्ही इतर लोकांना जास्त पाहतो, इतर लोकांच्या फार आम्ही त्यांच्या चुका काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ह्या ठिकाणी प्रियानो, आमच्यामध्ये जे दोष आहेत, आमच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्या प्रथम काढण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू तू मला बदल पहिला. हॅलो, मला बदल. सर्वजण म्हणूया मला बदल परमेश्वरा. म्हणून काही बदल्याविषयी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की काय काय बदललं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. आमच्या जीवनामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे, तर आम्ही प्रभूला म्हटलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभू माझं हृदय बदल. काय बदल? हृदय बदल. आपण वाचूया वचन यहेजकेल याचा 36वा अध्याय आणि 26वा वचन. मी तुम्हाला हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाशमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. येस, हालेलुया. ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे परमेश्वर म्हणतोय की तुमच्या मधलं मी पाषाणमय हृदय काढून टाकीन. म्हणजे पाषाणमय म्हणजे कठीण, दगडासारखं कठीण. बघा, काही लोक फार कठीण असतात, फार त्यांचं हृदय फार कठोर असते आणि ती व्यक्ती कुणाला समजून घेत नाही, माझंच खरं म्हणते, आणि त्या व्यक्तीला ॲटिट्यूड फार असते आणि त्या व्यक्तीला असं वाटतं की मीच बरोबर आहे आणि सगळे चुकीचे आहेत. आणि असं वाटतं की त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीचं हृदय फार कठोर असते. आणि बरेच आम्ही म्हणतो किती कठोर हृदयाची ही बाई आहे आणि किती कठोर हृदयाचा हा माणूस आहे. प्रियानो, हे परमेश्वर म्हणतोय की तुम्हाला मी काय करीन, ते पाषाणमय कठोर आणि कठीण हृदय मी काढून टाकेन आणि मांसमय नवीन हृदय मी तुम्हाला देईन. हालेलुया. तर प्रियानो, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, परमेश्वर नवीन हृदय आम्हाला देऊ इच्छितो. परंतु आज आमचा प्रॉब्लेम हा आहे की आम्ही नवीन हृदयासाठी देवाकडे प्रार्थना करत नाही. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू तू मला नवीन हृदय दे, माझ्यातला कठीणपणा निघून जाऊ दे, माझ्यातला कठोरपणा निघून जाऊ दे, माझ्यातली ॲटिट्यूड निघून जाऊ दे. येशूच्या नावामध्ये मला नवीन हृदय दे. हालेलुया. परमेश्वर नवीन हृदय देतो. देव कठीण हृदय मऊ करणारा परमेश्वर आहे. प्रियानो, देव आणि पाप मन कठीण करतो. बघा, आमच्या जीवनातला पाप आमच्यामध्ये कठीणपणा कशामुळे येतो? पापामुळे. पाप काय करतो? मन कठीण करतो. पण पश्चाताप मन बदलतं. पश्चाताप काय करतं? मऊ करतं आपलं हृदय. म्हणून प्रियानो, देव बाह्य रूपापेक्षा अंतःकरण पाहतो आणि म्हणून दाविदाने शुद्ध हृदयासाठी प्रार्थना केली. तो म्हणाला, दावीद, हे माझ्या देवा माझ्या ठाई काय कर, शुद्ध हृदय उत्पन्न कर आणि माझ्या ठाई स्थिर आत्मा पुन्हा घाल. म्हणजे या ठिकाणी परमेश्वर नवीन हृदय देणार आहे आणि आम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे आणि मागितलं पाहिजे, प्रभू माझ्यातलं कठीण हृदय काढून टाक आणि मला तू नवीन मांसमय हृदय दे. हालेलुया. मग आम्ही ह्या गोष्टीसाठी कधी प्रार्थना करत नाही. आम्ही प्रार्थना फक्त करतो आमची पैशाची समस्या, आमची ही समस्या, आमचे आजारपण आणि ह्या बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करतोय. पण आम्ही स्वतः बदलावं म्हणून किती प्रार्थनेत आम्ही वेळ घालवतो. ही गोष्ट महत्वाची आहे प्रियानो. आम्हाला काही गोष्टी आमच्यामध्ये आहेत, आम्ही असं म्हणू नये की मी परफेक्ट आहे, मला सगळं माहिती आहे आणि मला सगळं येतंय. नाही, आम्हाला बऱ्याच गोष्टी अजून शिकायच्या आहेत आणि आमच्या जीवनात बदल करायचा आहे. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू तुला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनातून काढून टाक, मला नवीन हृदय दे, नवीन अंतःकरण दे, कठीणपणा निघून जाऊ दे, मांसमय हृदय परमेश्वर द्यायला तयार आहे. फक्त आम्ही प्रार्थना करून देवाकडे मागायचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, आणि देवाकडे काय मागायचं आहे आणि काय बदल म्हणून सांगायचं आहे परमेश्वराला, तर दुसरं आहे, प्रभू माझे विचार बदल. काय म्हणायचं आहे? माझे विचार बदल. बघा, रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि दुसरं वचन आपण या ठिकाणी वाचूया.
रोम 12:2. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. येस, ह्या वचनात सांगितलेलं आहे की मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. म्हणजे मनाचं नवीकरण व्हायला पाहिजे, आमचे विचार बदलले पाहिजेत. आणि प्रियानो, तुम्ही चुकीचे विचार चुकीचे जीवन घडवतात. मी काय सांगितलं? चुकीचे विचार चुकीचं जीवन आमचं घडतं. जो व्यक्ती चुकीचा विचार करतो तो व्यक्तीचं जीवन चुकीच्या प्रकारे घडत असतं. म्हणून आमचं विचार करणं पण चांगलं असलं पाहिजे. जो वाईट विचार करतो त्याचं जीवन सुद्धा वाईटच घडतं. म्हणून चुकीचे विचार चुकीचे जीवन घडवतात. देवाचं वचन आपल्या विचारांना बदलते. आमचे विचार बदलू शकतात प्रियानो. असं म्हणू नका की आमचे विचार आमचे बदलू शकत नाही. नाही, बदलू शकतं, पण कशाच्या द्वारे? देवाच्या वचनाच्या द्वारे आमचे विचार बदलू शकतात. ज्या ज्या गोष्टी आम्ही जगातनं शिकलो असेल, ज्या ज्या गोष्टी चुकीच्या लोकांच्याकडनं आम्ही शिकलो असेल आणि ते चुकीचे विचार आमच्या डोक्यात मनात आम्ही घट्ट ठेवले असतील, परंतु परमेश्वराला प्रार्थना करायचा आहे, म्हणायचं, प्रभू माझ्या मनाचं तू नवीकरण कर आणि माझे विचार तू बदल. माझ्यातले वाईट विचार काढून टाक, माझ्यामध्ये चांगले विचार घाल. मला बदल प्रभू, माझे विचार तू बदल. मला बदलायचं आहे. माझ्या सारखं सारखं चुकीचे वाईट विचार माझ्या मनात येतात आणि सारखं सारखं प्रभू परमेश्वर निगेटिव्ह विचार माझ्या मनात येतात आणि नको त्या गोष्टीचे विचार माझ्या मनात येतात. प्रियानो, प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझे मनातले विचार तू बदल, बदलायला पाहिजे. अनेक जण म्हणतात, पास्टर प्रार्थना करा, माझ्या नको नको त्या म्हणजे वाईट विचार माझ्या मनात येतात, असं चुकीचे विचार माझ्या मनात येतात, काहीतरी जाऊन मी आत्महत्या करावी असे विचार माझ्या मनात येतात, काहीतरी मरून जावं असे माझे विचार येतात. प्रियानो, प्रार्थना करायची आहे. हे चुकीचे विचार आमच्या मनातून गेले पाहिजेत. प्रार्थना करायची, प्रभू मला तू बदल, माझे विचार तू बदल, चांगले विचार घाल. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे की चांगले विचार आमच्या जीवनात आमच्या मनात जर आले तर चांगलं जीवन आमचं घडू शकतं. चुकीचे विचार आम्हाला चुकीच्या प्रकारे घडू शकते. म्हणून चांगले विचार, म्हणून या ठिकाणी सांगितले, मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आम्ही बदलायला पाहिजे. आमचे जसं आम्ही प्रभूमध्ये वचनामध्ये वाढत जाऊ आमचे विचार करणं सुद्धा बदललं पाहिजे. आमचं विचार करणं चांगलं होत गेलं पाहिजे. हालेलुया. नवीन मनामुळे देवाची इच्छा समजते. जेव्हा नवीन मन येतं, चांगल्या विचाराचं मन आपल्याला प्राप्त होतं, आमच्या मनाचं नवीकरण होतं, तेव्हा देवाची इच्छा सुद्धा आम्हाला समजू लागते. वाईट विचार जर करत बसलो, देवाचं इच्छा आम्हाला कशी समजत जाणार? चुकीचा अर्थ आम्ही लावत बसणार. परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे, नवीन मनामुळं काय होतं? देवाची इच्छा आम्हाला समजते. बघा, पौल, शौलाचा पौल झाला. तो शौल कसा होता पूर्वी? त्याचे विचार कसे होते शौलाचे? पण त्याचे विचार नंतर बदलले. तो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, परंतु जेव्हा एन्काउंटर झालं, येशूने त्याची भेट घेतली, त्याच्यानंतर त्याचे विचार बदलले, त्याचं मनाचं नवीकरण झालं. हालेलुया. विचार बदलले की नाही पौलाचे? शौल होता म्हणून त्याचे विचार तेव्हा कसे होते, आणि नंतर येशूने त्याची भेट घेतली, भेट घेतल्यानंतर त्याचं जीवन बदलले, त्याचे विचार पण बदलले. हालेलुया. तर प्रियानो, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझे विचार तू बदल. हे मन जे आपलं आहे हे असं आहे, नको त्या गोष्टी आमच्या मनात येऊ शकतात. बघा, आम्हाला माहिती आहे, एक जर विचार करत गेलं की दुसरा विचार येतो, तिसरा विचार येतो, चौथा विचार येतो, आणि माणूस असं भरकडत जातो विचारामध्ये. म्हणून लक्षात घ्या, कधी तुम्ही एकटा असताय जास्त विचार करत बसू नका. कारण एकटं असल्यामुळं सैतान आम्हाला डीप चुकीच्या विचारामध्ये घेऊन जात असतो. आणि जर एकटा आम्ही विचार करत बसलो, एक विचार दुसऱ्या विचाराला जन्म देतो, दुसरा विचार तिसऱ्या विचाराला जन्म देतो, आणि असं सैतान आम्हाला डीप 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 खोल घेऊन जातो. आणि नंतर आमच्यामध्ये मग भीती येऊ लागते, आणि त्या एवढा डीप घेऊन जातो, नंतर आम्हाला वर येता येत नाही. हे सैतानाचा हा एक प्लॅन असतो, योजना असते की प्रत्येक व्यक्तीला डीप घेऊन जायचं, स्पेशली विश्वासणाऱ्या लोकांचा. म्हणून प्रियानो, कधी जरी एकटा असला तुम्ही विचार करत बसू नका. तुम्ही एकटं बसू नका. तुम्ही कामामध्ये लक्ष द्या. तुम्ही काहीतरी करीत राहा. स्वतःला कुठल्या तरी कामामध्ये बिझी ठेवा. चुकीचे विचार, वाईट विचार तुमच्या मनात येणार नाहीत. हालेलुया. आणि जरी समजा तुम्ही
वाईट विचार येऊ लागले, तुम्ही त्यावेळेस देवाच्या वचनावरती मनन करा, देवाचं वचन आठवा, देवाची आराधना करा. परंतु मी स्वतःला आम्ही बिझी ठेवलं पाहिजे. कधी घरी तुम्ही एकटा आहे, कोण पण नाही घरी, आणि तेव्हा सैतान तुमच्यावरती हल्ला करू इच्छितो, करू शकतो. म्हणून आम्ही स्वतःला कशात तरी कामात बिझी ठेवायला पाहिजे. हालेलुया. म्हणून प्रभूला आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझे विचार बदल, माझे विचार तू बदल. काही लोक असतात, बघल तेव्हा त्यांच्या मनात वाईटच येतंय, वाईटच येतंय, वाईटच येतंय. आणि अनेक जण म्हणतो सुद्धा आम्ही, अरे बघ एवढा कशाला वाईट विचार करतेस, एवढा कशाला तुम्ही वाईट विचार करताय. पण काही लोकांच्या मनात असे काही विचार येतात, खरंच त्या प्रत्येक व्यक्तीला प्रार्थना करायची गरज आहे आणि म्हणायची गरज आहे, प्रभू माझे विचार तू बदल. हालेलुया. माझे विचार तू बदल. तिसरी गोष्ट आहे, आणखीन कशासाठी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा स्वभाव बदल. हालेलुया. काय बदल? स्वभाव बदल. आणि आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा स्वभाव बदल. गलतीग्रस्त पत्र 5वा अध्याय 22 ते 23 वचन आपण वाचूया. 22 ते 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. येस, ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे की आमचा स्वभाव बदलण्यासाठी, ओके, आमचा स्वभाव बदलण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी आमच्या जीवनात आल्या पाहिजेत. काय काय? प्रीती, आनंद, शांती, ममता, सौम्यता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, ह्या सर्व गोष्टी ज्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी आमच्या जीवनात आल्या पाहिजेत. हालेलुया. तिथं बदलू शकतंय. आणि देवाला मी प्रार्थना करायची, प्रभू माझा स्वभाव बदल. ह्या वचनांच्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे माझं जीवन नाही. कदाचित समजा इंद्रिय दमन म्हणजे स्वतःवर ताबा नसेल, स्वतःवर जर ताबा नसेल, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा स्वभाव बदल, की माझ्या स्वतःवरती ताबा नाही आहे, मला त्या ठिकाणी तू स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी सहाय्य कर. ओके. समजा या ठिकाणी सांगितले की प्रीती, होय, आता आमच्यामध्ये प्रीती कमी असेल, आम्ही इतरांच्यावरती प्रीती करायला कमी पडत असेल, देवावरती प्रीती करायला कमी पडत असेल, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा स्वभाव बदल. स्वभाव बदलण्याची गरज आहे. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देव रागाला सहनशीलतेत बदलू शकतो. किती रागीट जरी माणूस असला, परमेश्वरला त्या व्यक्तीला बदलायची म्हणजे परमेश्वर समर्थ आहे. हालेलुया. काही जण लोक फार रागीट असतात, फार रागीट, क्षुल्लक कारणावर धडाधड बोलायला चालू. अरे बाबा, कितीतरी रागीट माणूस असेल तर तो व्यक्ती जर देवाकडे प्रार्थना केला, प्रभू मला सहनशीलता दे, माझा राग तू काढून टाक, मला फार राग येतो, मी नॉर्मल जरी बोलायला गेलो की फार मी मोठा दंगा करून बोलतो, तर ह्या ठिकाणी परमेश्वराकडे प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा राग तू सहनशीलतेमध्ये बदल. हालेलुया. आपल्याला स्वभाव बदलण्याची गरज आहे. सगळ्याच गोष्टी मध्ये आम्ही राग करून चालणार नाही. आम्हाला प्रार्थना करायची, आमचा राग थंड झाला पाहिजे, आम्ही नॉर्मल बोलणारी व्यक्ती बनली पाहिजे. हालेलुया. तर त्यासाठी स्वभाव बदलणं गरजेचं आहे. ओके. गर्व जर आमच्या जीवनात असेल तर तो नम्रता कशी आमच्या जीवनात येईल. आणि खरंच तुम्हाला सांगतो, गर्वाला नम्रतेत परमेश्वरच बदलू शकतो. जर गर्व आहे, प्रत्येक गोष्टीत माणूस तो गर्वाच्या गोष्टी बोलतो, तर त्या व्यक्तीनं जर आमच्यामध्ये सुद्धा गर्व जर असेल, आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा स्वभाव तू बदल, माझा गर्व काढून टाक, मला नम्र व्हायचं आहे. हालेलुया. आम्ही बरेचदा प्रियानो नम्र होत नाही आणि अनेक आशीर्वाद आम्ही गमावतो. कारण गर्व करणाऱ्याला आशीर्वाद नाही आहे, नम्रतेला राहणाऱ्याला आशीर्वाद आहे. हालेलुया. म्हणतात की गर्वाचं घर कुठं असतं? खाली असतं म्हणून सांगितलं आहे की नाही. पण नम्रतेनं जीवन जगण्याचं घर कुठं असणार आहे? उंच असणार आहे. हालेलुया. येस. म्हणून प्रियानो देवाकडे प्रार्थना करायचं आहे, प्रभू माझा स्वभाव तू बदल, माझा स्वभाव बदल. कटुता जर आमच्या जीवनामध्ये असेल तर कटुतेला क्षमेमध्ये बदलण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. एक जण इतके त्यांच्यामध्ये कटुता असते, इतके लोकांच्या मध्ये कटुता असते की ते लोक क्षमा मागायला तयार नसतात. त्यांना माहिती आहे की मी चुकलोय, परंतु ते क्षमा मागायला तयार नसतात. का? झुकायला नको पाहिजे, झुकायचं नाही. मी जर झुकलो, क्षमा जर मागितली तर माझी इज्जत जाईल, हे होईल, मला सगळी नावं ठेवतील. आता याला समजलं बघा, स्वतःची चूक आहे ते, म्हणून क्षमा मागा लागलाय.
असं नाही आहे. आम्ही क्षमा मागितल्यामुळं किंवा चुकीची जर आम्हाला जाणीव झाली आणि जर आम्हाला क्षमा जर मागितलं, त्यात कमीपणा लेखाची गरज नाही. उलट त्या व्यक्तीला देव परमेश्वर उंच करणार आहे. हालेलुया, प्रेज गॉड. आमच्यातली कटुता निघून जायला पाहिजे. आम्ही म्हणायला पाहिजे की होय, जेव्हा आम्ही चुकतोय तेव्हा म्हणायला पाहिजे, होय मी चुकलो, मला क्षमा करा. अशा प्रकारची वृत्ती, अशा प्रकारचा स्वभाव परमेश्वराला आवडतो प्रियानो. हालेलुया. बरेचदा बदला घ्यायची वृत्ती आमच्यामध्ये असते प्रियानो. बघा, येशू ख्रिस्तामध्ये बदला घ्यायची वृत्ती होती काय? मी पूर्ण बायबल वाचा आणि मला दाखवा कुठं येशूमध्ये बदला घ्यायची वृत्ती होती. ज्या येशूला त्या लोकांनी खिळे ठोकले, थुंकले, कपडे पाडले, मारलं, फटके दिले, त्याच लोकांना येशू त्या क्रुसावर म्हणतोय, हे पित्या, त्यांनी काय करतात त्यांना समजत नाही, तू त्यांना क्षमा कर. मग येशूला जर बदला घ्यायचा असता तर येशूने कधीच बदला घेतला असता. पण येशू हा बदला घेत नाही. येशूचा स्वभाव फार चांगला आहे. हालेलुया. येशूनं त्या ठिकाणी क्षमा दाखवली, प्रीती दाखवली. हालेलुया. आज मला म्हणायचं की आम्हाला का कठीण वाटतं या गोष्टी करायला. बरेचदा आमच्या काही मानसिकता आम्ही आहेत की पहिल्यापासून आम्ही असं काही ठरत आलं की किसी के सामने झुकणे का नाही. अरे, आम्ही झुकायला पाहिजे. झुकायला पाहिजे. आम्हाला नम्रता धारण करायला पाहिजे. जर आमचा येशू जर इतकी नम्रता घेतोय, आम्ही कोण लागून गेलो की आम्ही एवढं गर्वानं फुगून बोलायचं. झुकायला पाहिजे. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही नम्र व्हावं. सर्व बाबतीत आमचा राग, आमचा गर्व, आमची कटुता आणि आमचं सर्व काही जे चुकीचा स्वभाव आमच्यामध्ये भरलेला आहे, आम्ही तो सर्व एक 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 निघून जायला पाहिजे. हालेलुया. प्रियानो, आम्ही स्वतःसाठी किती प्रार्थना करायची गरज आहे. पहा, किती गरज आहे की आम्ही आमचा स्वभाव बदलायला पाहिजे म्हणून प्रार्थना करायला पाहिजे. प्रभू, माझा स्वभाव बदल. काय प्रार्थना करायला पाहिजे? प्रभू, माझा स्वभाव तू बदल. बघा, जक्कयाचा स्वभाव बदलला गेला. जक्कयाचं जीवन बदललं गेलं. कधी? जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या घरात गेला, त्याच्या जीवनात गेला आणि जक्कयाचं जीवन बदललं. पहिल्यासारखा जक्कय राहिला नाही. पहिला कसा होता? सगळ्यांच्याकडनं काढून घ्यायचं. जकात घ्यायचा ना तो. अन्यायानं जास्त काढून घ्यायचा लोकांनी. काढून घ्यायचं अन्यायानं. लोकांच्यावरती किती त्रास होऊ दे, काय होऊ दे, त्या किती प्रॉब्लेम असू दे, काय पण असू दे, तो अजिबात त्याला दयामया काहीच नव्हती. द्यायचं घेऊन अन्यायानं घेऊन. जिथं 10 रुपये घ्यायला पाहिजे तो 20 रुपये घ्यायचा. असं करून तो फार श्रीमंत झालेला. त्याची पहिलाच स्वभाव कसा होता? घ्यायचं. कुणाला दया नाही, मया नाही, काय नाही, द्यायचं नाही कुणाला, घ्यायचं. पण जेव्हा येशू त्याच्या जीवनात आला, त्याचा स्वभाव बदलला, त्याचं मन, त्याचे विचार सगळंच बदललं. हालेलुया. तो उठून म्हणाला की मी कुणाचा अन्यायाने घेतला असेल, चौपट परत करतो. किती? चौपट. हे बघा कसं जीवन बदललंय. त्याचे बोलणं विचारलं बदललं, त्याचे विचार बदललं, त्याचं हृदय बदललं, सर्वस्व बदलून गेलं. हालेलुया. प्रियानो, प्रार्थना करायचा आहे की जर परमेश्वर येशू ख्रिस्त त्या जक्कयाला बदलू शकतो, तर येशू आम्हाला सुद्धा बदलू शकतो. आम्ही प्रार्थना करायचा आहे, प्रभूला म्हणायचं, प्रभू, माझं जीवन बदल, माझा स्वभाव तू बदलून टाक आणि चांगला स्वभाव माझ्यामध्ये तू घाल. हालेलुया. चांगला स्वभाव माझ्यामध्ये, माझं जीवन चांगल्या स्वभावामध्ये घडलं जाऊ दे म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे. चौथी गोष्ट, कशासाठी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे? कोणता बदल? प्रभू, माझी दिशा बदल. काय बदल? दिशा बदल. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 वचन. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. येस, हालेलुया. इथं प्रार्थना करायचं आहे की प्रभू, तू माझी दिशा बदल. का बदल माहिती आहे? कारण बरेचदा आमच्या हातातून चुका काय होतात? आम्ही फक्त परमेश्वर भाव न ठेवता, आम्ही स्वतः परमेश्वरावरती अवलंबून न राहता, आम्ही स्वतःवरती अवलंबून राहतो आणि स्वतः आम्हाला जसं वाटेल त्या दिशेने आम्ही जायला बघतो. आम्हाला काय वाटतंय त्या दिशेने आम्ही जायला बघतो. आम्हाला कुठला मार्ग दिसतो त्या दिशेने जायला बघतो. हा चांगला मार्ग आहे बाबा, हा ह्या दिशेला जाऊया. अब्राम काय म्हणाला? तू कुठल्या दिशेला जातोस तू निवड आणि तू त्या दिशेला जा.
मग लोटानं काय केलं? कुठली दिशा निवडली? जिकडे हिरवळ दिसतंय, सर्व काय चांगलं आहे, पाणी आहे, हा बाबा इकडे जातो, माझं इकडे गेलं तर चांगलं होईल. आणि ज्या दिशेला हिरवळगार नव्हतं, पाळलेलं सगळं आहे, त्याला वाटलं की हा अब्राम तिकडे जाऊ दे, जिकडे हिरवळ आहे मी तिकडे जातो, त्या दिशेला जातो. आम्ही अशा प्रकारचे निर्णय घेतो, अशा प्रकारची दिशा आम्ही ठरवतो. परंतु प्रियानो, लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं आमची दिशा देवाच्या इच्छेप्रमाणे असली पाहिजे. आम्हाला हिरवळ दिसतंय, चांगलं दिसतंय म्हणून नव्हे, पण देवाची इच्छा त्यामध्ये आहे का? आणि त्यासाठी त्या ठिकाणी तो हिरवळ बघून गेला लोट, पण काय झालं त्या ठिकाणी? त्याला फार मोठा त्रास त्या दिशेला जाऊन भोगावा लागला. प्रियानो, बघा, आम्हाला वाटतंय तसं आम्ही स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहून दिशा निवडून आम्ही पुढे मार्ग निवडून जायचं नाही. तर ह्या वचनात सांगितलंय की तो तुझा मार्गदर्शक होईल, म्हणजे परमेश्वर आमचा मार्गदर्शक असला पाहिजे. बरेच असे आतापर्यंत तुम्ही स्वतःच्या जीवनात विचार करा, मागील जीवनामध्ये आतापर्यंत भूतकाळामध्ये अशा अनेक आम्ही दिशा निवडल्या, अनेक मार्ग आम्ही निवडले, पण ते अनेक फेल गेले. नंतर आम्हाला पश्चाताप झाला, अरे उगच हे केलं असं. का माहिती आहे? कारण ती दिशा जी आम्ही निवडले, जे मार्ग आम्ही जे निवडले, ते आमच्या बुद्धीवरती अवलंबून राहून आम्ही निवडलेलं, परमेश्वरावरती अवलंबून राहून आम्ही निवडलं नाही. जेव्हा तुम्ही आणि मी परमेश्वरावरती अवलंबून राहून जेव्हा आम्ही निवडतो, मार्ग निवडतो, दिशा निवडतो, तो ती दिशा, तो मार्ग आमचा सुखाचा होणार आहे आणि आमचा यशस्वी होणार आहे. हालेलुया. म्हणून आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा मार्ग बदल, माझी दिशा तू बदलून टाक, जेणेकरून मी योग्य दिशेनं आणि योग्य मार्गाने मी जाईन. हालेलुया. देव चुकीच्या मार्गातून योग्य मार्गाकडे नेण्यासाठी समर्थ आहे. तर आम्ही चुकीच्या मार्गामध्ये असेल तर परमेश्वर आम्हाला योग्य मार्गाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझा मार्ग तू बदल, माझी दिशा तू बदल. हालेलुया. देव बोलतो तेव्हा निर्णयही बदलतात. परमेश्वर जेव्हा बोलू लागतो, आम्ही ठरवलेलं असतं एक, पण परमेश्वर जेव्हा बोलतो आमचे निर्णय तिथं बदलले जातात. हालेलुया. बघा, मी तुम्हाला सांगतो, लोटनं जो निर्णय घेतला की त्या हिरवळगार दिसते तिकडे जायचं, पण त्यावेळेस त्याच लोटानं जर परमेश्वराचं मार्गदर्शन घेतलं असतं तर लोटाचा निर्णय बदलला असता. देव सांगितलं असतं, बाबा तिकडे जाऊ नकोस, आहे की नाही? पण त्यानं परमेश्वराचं मार्गदर्शन घेतलं नाही, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहून त्यानं ती हिरवळ निवडली, आणि परंतु नंतर त्याला पश्चाताप झाला, भरपूर त्रास भोगावा लागला. तर प्रियानो, आज आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला म्हणायला पाहिजे, प्रभू माझे मार्ग बदल, माझी दिशा तू बदल. मला माझ्या इच्छेनं पुढे जायचं नाही, मला तुझ्या इच्छेनं पुढे जायचं आहे. हालेलुया. म्हणून समर्पणामुळे देव योग्य दिशा दाखवतो, समर्पणामुळे योग्य दिशा दाखवतो. तुम्ही प्रियानो निर्णय घेण्याच्या वेळी जेव्हा तुमचं जीवन देवाला समर्पण करताय, तेव्हा परमेश्वर योग्य दिशा आम्हाला दाखवतो. बरेचदा आम्ही देवाला आमचं जीवन समर्पण करत नाही आणि आम्ही आमच्या बुद्धीनं प्रत्येक निर्णय घ्यायला जातो. प्रियानो, तिथं मात्र फार मोठा फटका आम्हाला बसू शकतो. म्हणून बघा, समर्पणामुळं परमेश्वर योग्य दिशा दाखवू शकतो. मी बरेचदा देवाला समर्पण केलं आणि माझे निर्णय योग्य ठरले. हालेलुया. देवाला जर आम्ही समर्पण करत नाहीत, बघा, आणि काही लोक आहेत की न प्रार्थना करता, न देवाला विचारता सगळे निर्णय घ्यायला जातात, आणि प्रियानो, त्यांना पुढे जाऊन फार मोठा फटका बसतो, फार मोठा त्रास भोगावा लागतो. नंतर ते विचार करतात, अरे उगाच मी असा निर्णय घेतला. मला म्हणायचं आहे, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच तुम्ही प्रार्थना करा आणि देवाला विचारा, प्रभू मी कुठल्या दिशेने पुढे जाऊ. हालेलुया. म्हणून आत्ताच आम्ही देवाला समर्पण करायचं आहे. काही लोक फार खड्ड्यात पडल्यानंतर देवाला समर्पण करतात. मी म्हणतोय, खड्ड्यात पडायच्या अगोदर देवाला समर्पण द्या. हालेलुया. म्हणजे खड्ड्यात पडायची वेळच आमच्यावरती येणार नाही. तर त्यासाठी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला तुम्हाला सांगतो, योनाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. योना नावेत बसला, त्याला जायचं होतं कुठं? सांगितलेलं कुठं जायला? निनवेला. पण मध्ये गेल्यानंतर, अर्ध्या वाटेत गेल्यानंतर काय झालं? महाशय स्वतःच्या बुद्धीनं त्याचा निर्णय बदलला. काय केला? तार्शीश मार्ग बदलला, दिशा बदलली. कुणाच्या इच्छेनं? स्वतःच्या इच्छेनं. हॅलो, देवाची इच्छा होती त्यानं तार्शीशला जावं? नाही,
पण तो स्वतःच्या इच्छेनं तार्शिसला गेला. पण तार्शिसला गेल्यामुळे त्याचं चांगलं झालं काय चांगलं? तुम्ही बायबल वाचा. फार मोठा त्रास त्याला झाला तिकडं. त्याला उचलून त्या ठिकाणी संकट आलं म्हटले, नावेत बसलेले म्हणे ह्याच माणसामुळे आमच्यावरती संकट आलंय. त्याला उचलून खाली पाण्यात टाकला. खाली पाण्यात टाकल्यानंतर त्याला कुणी गिळलं? माशाने गिळलं. बघा माशाच्या पोटात आता तो कसं 3 दिवस काढणार हो. आम्हाला घरात राहायला चांगलं वाटतंय, खुर्ची बसायला चांगलं, तिथं घरात खुर्ची, त्या माशाच्या पोटात खुर्ची नाही, बिछाना नाही, काय नाही, फॅन नाही, काय नाही, काटे टोचत असणार त्याला. आणि माशानं उडी मारली की हा उलटा पालटा होत असेल आतमध्ये. फार त्रास त्याला. झोप नाही. मासा काय खाणार ते त्या पोटात धाडकन त्याच्या अंगावर पडायचं. तार्शिसला गेला कर त्याची वाट लागली फार मोठी. तर 3 दिवसाचा त्याला मला वाटतं की एक नरकासारखा त्याला अनुभव आला असेल. म्हटलं असेल काय म्हणून मी तार्शिसला आलो, का मी दिशा बदलली, का मी माझ्या इच्छेनं हे मार्ग धरून इकडे आलो मी. अहो 1 तासभर नाही, 3 दिवस माशाच्या पोटात होता. विचार करा जरा, इमॅजिन करा काय हाल झाले असतील त्या योनाचे. काय हाल झाला असेल. 3 दिवस तू, आपण कसं अन्न खातोय घरात, भाकरी भाजी भात आमटी, तसलं 3 दिवस त्याला मिळालं नाही. आठवण आली असेल जेवणाची त्याला. मासा काय खातोय तेच गिळायचं त्यानं, तेच खायचं. किती भयंकर त्रास. कशामुळे झालं? स्वतःच्या इच्छेनं दिशा बदलली, मार्ग बदलला. प्रियानो, देवाच्या इच्छेच्या विरोधात जाऊन जर आम्ही दिशा बदलतो तिथं आमचं चांगलं होत नाही, तिथं त्रास भोगावा लागणारच. हालेलुया. म्हणून प्रियानो, या ठिकाणी योना देवाच्या शिस्तीनंतर बदलला. देवाने त्याला चांगलाच धडा शिकवला. कुठं? माशाच्या पोटामध्ये. नंतर तो बदलला आणि मग नंतर कुठे गेला? निनवेला गेला. हालेलुया. तोच पहिला जरा शहाणा झाला असता तर एवढा मोठा त्रास भोगावा लागला नसता. म्हणून प्रियानो, दिशा आमची फार महत्वाचं आहे. आम्ही मार्ग कुठला निवडतो ते फार महत्वाचं आहे. हालेलुया. म्हणून आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझं दिशा तो बदल, माझा मार्ग तो बदल. 5वी गोष्ट आहे, आणखीन काय देवाकडे मी प्रार्थना करायला पाहिजे, काय बदलायला सांगायला पाहिजे. देवाला म्हणायला पाहिजे की प्रभू मला दररोज बदल. म्हणा दररोज बदल. दररोज आमचं जीवन बदलत गेलं पाहिजे. 2 करीन 5:17 मध्ये काय सांगितलं आपण वाचूया. 2 करीन 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. येस, हालेलुया. ह्या वचनात सांगितले जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काय नवीन झालंय. ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आमचं सर्वस्व नवीन व्हायला पाहिजे. आमचे विचार, आमचं जीवन, आमचा स्वभाव, आमची दिशा, आमचं सर्वस्व नवीन व्हायला पाहिजे. आणि देवाला म्हणायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू मला तू दररोज बदल, दररोज बदल. प्रियानो, आपल्याला दररोज बदलायची गरज आहे. दररोज बदलायची गरज आहे. असं नाही की एक काहीतरी आम्ही 1 दिवस बदललो आणि मग महिनाभर झालं आणि परत तेच आणि ये रे माझ्या मागल्या. तसं नाही, आपल्याला दररोज बदलायचं आहे. प्रभूला म्हणायचं की प्रभू मला बदल, मला दररोज दररोज बदल, दररोज बदल. 1 आठवडा गेल्यानंतर तुम्ही स्वतःला चेक करा, या आठवड्यात माझा काय बदल झालाय. 1 महिना संपल्यानंतर विचार करा, मागच्या महिन्यात माझ्या जीवनात काय काय बदल झाला. आम्ही तसला विचार करत नाही. आम्ही काय विचार करतो माहिती आहे? 1 महिना झाल्यानंतर मागच्या महिन्यात देवानं काय काय प्रार्थनेचं उत्तर दिलं, देवानं काय काय आशीर्वाद दिले, देवानं काय काय टेस्टिमनी आम्ही ऐकल्या, काय काय टेस्टिमनी झाल्या आमच्या जीवनात, ते मात्र गोष्टीचा आम्ही विचार करत असतो. पण मागच्या महिन्यात किती माझ्यात बदल झाला, किती माझं जीवन, माझा स्वभाव बदलला, माझे विचार बदललं, माझं हृदय बदललं, ह्या गोष्टीचा बरं का आम्ही विचार करत नाही. त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही विचार करायला पाहिजे. आमचं दररोज बदलायला पाहिजे. दिवसभरात संध्याकाळी झोपायच्या अगोदर थोडा विचार करायला पाहिजे की दिवसभरात काय माझं जीवन काय बदललंय, काय मी या दिवसभरात घडलोय का. ठीक आहे प्रियानो, मी म्हणत नाही की तुम्ही प्रार्थना करत नाही. ठीक आहे, प्रार्थना करायलाय, तुम्ही बायबल वाचायलाय, पण आपल्या जीवनामध्ये बदल किती व्हायला लागलाय या गोष्टीचा कोण विचार करणार. पण आम्ही बायबल वाचतोय, प्रार्थना करतोय, पण जीवन काहीच बदलत नाही. मग काय फायदा तरी काय आहे. कुठल्या दिशेने आम्ही चाललोय. फक्त नावाला बायबल आमच्या सोबत आहे, वाचायचं म्हणून आम्ही बायबल वाचालोय,
काय त्याचं काही पण लाभ आम्हाला होणार नाही, फक्त करायचं म्हणून जर करत असेल तर. तुम्ही उपवास करा, प्रार्थना करा, वचन वाचा, पण दररोज तुमच्या जीवनात बदल होत गेला पाहिजे, तर त्याचा लाभ आमच्या जीवनात आहे. हालेलुया, प्रेज गॉड. आणि प्रियानो, तुम्ही जर बदलत चालला असाल, लोक तुमच्याबद्दल बोलत जातील की हा ब्रदर, ही सिस्टर खरंच बदलत चालले. हालेलुया, ही व्यक्ती पहिल्यासारखं राहिली नाही आता. जर खरंच तुम्ही वचनाप्रमाणे स्वतःला बदलत जाल, लोक तुमच्याबद्दल चांगली साक्ष देतील प्रियानो. हालेलुया. जर लोक तुमच्याबद्दल चांगली साक्ष देत नाहीत आणि लोक तुमच्याबद्दल चुकीची साक्ष देत असतील, तर याचा अर्थ तुम्ही बदलत नाहीये, दिवसेंदिवस तुम्ही बिघडत चाललाय. तर मी जर तोंडानं सांगत गेलो प्रत्येकाला, हो मी बदललोय, हो सिस्टर मी बदललोय, कोणी विश्वास ठेवणार नाही. हालेलुया. आम्ही तोंडानं सांगायला बदल, पण लोक बघायला ते आमचं जीवन कसं चाललंय, आमची वागणूक, आमचं बोलणं, आमचं चालणं सगळं लोकांना दिसतंय. प्रियानो, जर खरंच तुम्ही बदलत आहात, तुम्हाला बोलून लोकांना सांगायची पण गरज नाही. लोक ओळखतील की खरंच हा व्यक्ती, ही ब्रदर, ही सिस्टर काय होत आहे, बदलत आहे. हालेलुया. तर प्रियानो, अशा प्रकारची साक्ष आमच्या जीवनात असली पाहिजे, कारण जुनं ते होऊन गेलं, पहा नवीन. नवीन जीवनात जुन्या गोष्टी मिक्स करू नका. नवीन कपड्याला जुनं ढिगळ लावतात का कोणी? का लावून फिरा की कसं दिसतंय बघा. हा नवीन साडी घाला, नवीन कपडे, शर्ट पॅन्ट घाला आणि कुठंतरी एक जुना ठिगळा लावा आणि फिरा सगळीकडं. काय होणार आहे? आवडते? नवीन मध्ये जुनं मिक्स करायला आवडते काय? नाही. मग नवीन जीवनात जुन्या गोष्टी मिक्स कसं काय चालतंय? आम्हाला ज्या गोष्टी आम्ही सोडल्यात, त्या गोष्टी, आमच्या जुन्या गोष्टी आमच्या जीवनात परत घ्यायच्या नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं, जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. हालेलुया. प्रियानो, नवीन जीवनात नवीन जीवन जगा. जुन्या गोष्टी आमच्या जीवनात यायला नाही पाहिजे. सोडून देऊया, नको आहेत त्या मला, कारण त्या जुन्या गोष्टीचा काही पण लाभ आमच्या जीवनात होणार नाही. पण नवीन गोष्टी जर आम्ही धारण केल्या, त्या नवीन गोष्टीमुळे आमच्या जीवनात भरपूर मोठा लाभ होणार. प्रेज गॉड. येस, देवाला म्हणे की प्रभू मला दररोज बदलायचं आहे, दररोज बदल. आत्मिक वाढ ही परमेश्वराची प्रक्रिया आहे. नवीन जीवनात आत्मिक वाढ होत गेली पाहिजे, आत्मिक वाढ व्हायला पाहिजे. आत्मिकरित्या जर तुम्ही ढिलं पडला असेल, स्ट्रॉंग व्हा. आत्मिक नवीन जीवनामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये ही आत्मिक वाढ ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आणि आत्मिक जीवनात आमची ही प्रोसेसमध्ये आम्ही कमी पडता कामा नये. बघा, बॉडी बिल्डर एक दिवस जर म्हणजे एक व्यक्ती तो म्हणाला जर मला बॉडी बनवायची आहे, एक दिवस फक्त जिमला गेला तर तो असं काय बॉडी बनणार आहे त्याची? काय करायला पाहिजे त्या व्यक्तीला? त्या व्यक्तीला दररोज न चुकता जिमला जायला पाहिजे, तिथलं वजन उचलायला पाहिजे, एक्सरसाइज करायला पाहिजे, तर कुठे एक वर्षानंतर त्याला जरासं आकार दिसणार त्याचा, बाबा हा चेस्ट सगळं, बॅक्स सगळे येतात. हे एका दिवसात येणार नाही, त्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. ती एक प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे. तशा प्रकारे आत्मिक जीवनात जर आम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे, हे एका दिवसात होणार नाही. हे आत्मिक जीवनात जर आम्हाला स्ट्रॉंग होण्यासाठी, आम्हाला वाढण्यासाठी ही एक प्रक्रिया आहे. आणि दररोज देवाच्या वचनात, प्रार्थनेत आम्ही वेळ घालवला पाहिजे, आणि मग आम्ही काय होणार आहे, आत्मिकरित्या स्ट्रॉंग होणार आहे. तर ते दररोजची प्रक्रिया आहे. आम्ही दररोज बदलायला पाहिजे, म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू मला दररोज तू बदल, दररोज बदल. देव सतत आपल्याला घडवत असतो, लक्षात ठेवा. देव आम्हाला सतत घडवत असतो. प्रॉब्लेम हा आहे, आम्ही घडत नाही. प्रॉब्लेम काय? आम्ही घडत नाही. आमची घडायची इच्छा नाही, पण देवाची इच्छा आहे की आम्हाला दररोज घडवायला. देवाची इच्छा, इथं जमलेला प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर घडवू इच्छितो, पण आमची इच्छा आहे का आम्ही घडायला पाहिजे. प्रार्थना, वचन व आज्ञापालन ह्याद्वारेच आम्ही घडू शकतो आणि आमचं जीवन बदलू शकतो. कशाद्वारे? प्रार्थना, वचन आणि आज्ञापालन ह्याद्वारे आम्ही जीवन आमचं बदलू शकतो आणि आम्ही घडू शकतो. म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझं जीवन तू दररोज बदल. हालेलुया. आज आम्ही 5 गोष्टी पाहिल्या, बदलाविषयी आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी बदल व्हायला पाहिजे? पहिला आपण म्हटलं, प्रभू माझं हृदय तू बदल. नंतर आम्ही म्हणायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू माझे विचार बदल. नंतर आम्ही म्हणाला की प्रभू माझा स्वभाव तू बदल.
प्रभू माझी दिशा बदल, प्रभू मला दररोज तू बदल, मला बदलायचं आहे प्रभू. आणि अशा प्रकारे मी प्रार्थना करायला पाहिजे. देव फक्त आशीर्वाद देत नाही तर जीवन सुद्धा बदलतो प्रियानो. जेव्हा आपण मनापासून म्हणतो हे प्रभू मला बदल, तेव्हा देव आपल्या जीवनात कार्य सुरू करतो. जो व्यक्ती प्रार्थना करतो की प्रभू मला तू बदल, त्याच व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर कार्य चालू करतो बदलायचं. जो प्रार्थना करत नाही त्याला काय फरक पडत नाही, देवाला पण काय फरक पडत नाही. जो प्रार्थना करणार की प्रभू मला बदल, परमेश्वर त्या क्षणापासून परमेश्वर कार्य करायला चालू करतो. हालेलुया. म्हणून आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. काय प्रार्थना करायला पाहिजे? हे प्रभू माझं हृदय बदल, माझे विचार नवीन कर, माझा स्वभाव घडव आणि माझ्या मार्गाने चालव, तुझ्या मार्गाने मला चालव आणि माझा दररोज तुझ्यासारखं मला तू बनव आणि दररोज मला तू घडव. अशी आम्ही दररोज प्रार्थना करायला पाहिजे. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो बाकीच्या गरजांसाठी कमी प्रार्थना करा, पण स्वतःचं जीवन बदलू दे म्हणून जास्त प्रार्थना करा. हालेलुया. बघा आशीर्वाद कशी तुमच्या जीवनात येतील. हालेलुया. बायबलमध्ये आम्ही पाहतोय की त्यांनी इतर गोष्टीपेक्षा त्यांनी जास्त स्वतःचं जीवन बदल्यावरती भर दिला आणि देवाने त्यांना आशीर्वाद केला. म्हणून बाकीच्या गोष्टी तुम्हाला परमेश्वर देईल, पण तुमचं स्वतःचं जीवन कसं बदलेल त्यावरती जास्त भर द्या आणि प्रार्थना करा. परमेश्वर आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस यू. हालेलुया.